कदरच नाहीये इथे कोणाला. हा म्हणजे तू चांगली गात असावीस, पण जरा लाईव्ह म्युझिक असतं ना तर फील एकदम कम्प्लीट झाला असता. अरे मनशक्तीमध्ये आलोय म्हणजे वाईब आहे आणि फील सुद्धा. फिकर नॉट. इमॅजिन कर, इथे लाईव्ह म्युझिक चालू आहे, आर्टिस्ट स्टेजवर आहे आणि ऑडियन्स एकदम माहोल बनून एन्जॉय करतोय. आवडेल तुला? अरे मग काय एकदम मस्तच. मलाही आवडेल. तर सादर करीत आहोत आगळा वेगळा असा झेंबे परफॉर्मन्स. तुम्हाला मी आपल्या मान्यवरांचे थोडक्यात ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत श्री गणेशदादा भोजी. श्री गणेशदादा आणि तालवाद्य यांची मैत्री अगदी लहान वयातच सुरू झाली. ती आपल्या पारंपरिक ढोल ताशा पथकामध्ये. पुढे त्यांनी गुरु नितीन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जेंबे या तालवाद्यावर जबरदस्त पकड पकडली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुरु नितीन सातव हे दस्तूर खुद्द उस्ताद तौफिक कुरेशीजी यांचे शिष्य आहेत. आज गणेशदा म्हणजे फक्त परफॉर्मर नाही, तर ते वादक आहेत, शिक्षक आहेत, ड्रम सर्कल फेलिसिटेटर आहेत, सगळं काही आहेत. आणि भारी गोष्ट म्हणजे उस्ताद तौफिक कुरेशी, ग्रेग ॲलिस, शिवमणी सारख्या दिग्गज कलाकार त्यांनी स्टेज शेअर केलेला आहे. गणेशदा, तुमचं फेस्ट युवा निर्माणमध्ये खूप खूप स्वागत. तसंच गणेशदांबरोबर आज आपल्यासोबत आहेत श्री कपिलदादा वैशंपायन. खरं तर कपिलदा त्यांच्या फॅमिली व्हेंचर गतीज इंजिनिअरिंगमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजिकल कोऑर्डिनेशन, कस्टमर हँडलिंग अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. पण या सगळ्यांच्या अत्यंत टेक्निकल कामांमध्ये एंगेज असताना सुद्धा कपिलदा गुरु नितीन सातव आणि दस्तूर खुद्द उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झेंबे वादन करतात. कपिलदा छाती ठोकपणे सांगतात की म्युझिक त्यांना क्रिएटिव्ह ठेवतं, फोकस वाढतं आणि लाईफला रिदम मिळते. त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल मध्ये होतो. कपिलदा, तुमचं युवा फेस्ट निर्माणमध्ये खूप खूप स्वागत. गणेशदा आणि कपिलदा, स्टेज तुमच्या. नमस्कार सगळ्यांना. आम्ही दोघं, कपिल आणि मी गणेश, आम्ही दोघं मिळून आहे ना, हा जेंबे जो वाद्य आहे हे आफ्रिकन इन्स्ट्रुमेंट आहे. आफ्रिकन इन्स्ट्रुमेंटवरती आमचे गुरु नितीन सातव आणि आमचे मेन गुरु उस्ताद तौफिक कुरेशी यांनी खूप काम केलं आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून जेंबेचा खूप प्रसार झालेला आहे. तरी खूप कमी लोकांना हे वाद्य माहिती आहे असं मला माहिती आहे. हे इतकं वर्सेटाईल इन्स्ट्रुमेंट आहे की ह्या इन्स्ट्रुमेंटपासून तुम्ही आहे ना कुठल्याही जॉनरचे म्युझिक वाजवू शकता. सो आज आम्ही त्याचाच एक प्रयत्न करतोय. तो बऱ्याच लोकांना तबला माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे ना तबला? बरं, हा जो आमचा आजचा प्रयोग आहे किंवा जे आमचा ॲक्ट आहे ह्यामध्ये तुम्हाला कुठंच बंधनं नाही आहेत की तुम्ही शांत बसून ऐकलं पाहिजे, तुम्ही नाचलं नाही पाहिजे, तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती काय करायचं आहे, बरोबर? ओके, मग आम्ही सुरू करतोय. क्लास सुरुवात करायची का? टाळ्यांनी सुरुवात करायची? मनशक्तीसाठी टाळ्या वाजूया. ओके, खरंच नक्कीच मनशक्तीसाठी सगळ्यांनी मिळून टाळ्या. कारण 31st कार्यक्रम युजली आम्ही सगळे युवा, आम्हाला माहिती, आम्ही परफॉर्मर म्हणून आम्हाला इतके प्रोग्रामचे इन्व्हिटेशन असतात आणि इतके प्रोग्राम्स आमच्यासाठी असतात. पण आज म्हटलं की आम्ही एक वेगळा प्रयोग करूयात. जे धांगडधिंग्याचा कार्यक्रम आहे तो न करता आज आम्ही हा प्रोग्राम चूज केला. सगळे रेडी आहात? आणि थोडी थंडी वाजत असेल तर आता थोडं गरम होईल, जरा तुम्ही नाचायला लागा, जरा मजा करा, सगळ्यांना मजा येईल. सो आम्ही जी स्टार्ट करतोय हे क्लासिकल जेंबे स्टाईल वाजवतोय. म्हणजे जसं तबल्याचे क्लासिकल बोल असतात. काय काय बोल असतात कपिल क्लासिकलमध्ये? तुम्हाला 3 ताल माहितीये, त्रिताल माहितीये? कोणाला माहितीये तबल्यातलं? धा धिन धिन धा धा धिन धिन, हे तर माहिती असेल. मध्ये कसं वाजेल किंवा अजून धातिट 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 धागे तिना के धातिट 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 धागे दिना गेना, हे जे आहे ते जेंबेवर कसं वाजेल तर ते आज गणेश आणि मी दाखवणार आहोत तुम्हाला. तर ऐका आणि आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. आणि अजून एक आव्हान करायचं म्हणजे जेंबे जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर ते शिकायला पण सुरुवात करा. अजून तुम्हाला तुमच्या ओळखीत ज्यांना खरंच वाजवायची इच्छा आहे त्यांना पण सांगा. आणि फक्त आमच्याकडे नाही, अशी खूप लोक आहेत जी जेंबे शिकवत आहेत, तर त्यांच्याकडे नक्की जा आणि जेंबे नक्की शिका हे वाद्य. कारण आमचं ह्या वाद्याला धरूनच प्रसार करायचं बराच काम चालू आहे. हे वाद्य प्रत्येकापर्यंत पोचावं, कारण प्रत्येकाला कुठलं ना कुठलं एक वाद्य यायला पाहिजे, हे आमचे गुरु नेहमी म्हणत असतात. मग तो कुठलंही वाद्य असो. आणि जेंबे हे असं वाद्य की आवाज आला, आवाज आला,
तबल्यासारखा नाही की तुम्हाला थोडंसं एफर्ट्स घ्यावे लागतील आणि मग त्याचा आवाज येईल. सो एक प्रस्तुती आहे आमच्या परफॉर्मन्सची. ट्रॅक प्लीज. मॉनिटर्समध्ये. बेसिकली हा त्रितालचा रेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही इम्प्रोवाइज म्हणजे पेशकार वाजवते. पेशकार म्हणजे बेसिकली पेश करणार आणि आम्ही ते तुमच्यासमोर पेश करतो.
सो आत्ता मी जे वाचवलं याला कायदा म्हणतात. आता कपिलदा पुढचा विषय राहील. सो कपिल दादा आत्ता जो विषय वाजवतोय त्याला रेला असं म्हणतात. सो रेला म्हणजे जे काही फास्ट जातं, एनिथिंग विच इज मुव्हिंग फास्ट इट्स रेला. सो चा फील घेता आला रेलगाडी, तर तो ते स्पीडला दाखवलं जातं. हे सगळे रिदम आहेत हा आता. या रिदम मधनं हळूहळू रेला कसं डेव्हलप होतो हे तुम्ही बघाल. म्हणजे सो आमच्या वेगवेगळे rhythm. गुरूंचं म्हणणं असतं की क्लासिकल काही नसतं, सगळं काही फोक असतं. ठीक आहे, तर आता फोक्स आणि क्लासिक एकत्र फ्यूज म्हणून पुढे जातं. त्याचं एक छोटं उदाहरण. तुम्ही टाळ्या वाजवू शकता.
सो हा बेसिकली तुम्हाला आता हा पिक्चर तर माहितीच असेल आता धुरंधर. त्यातलं तो गाणं कुठलं फेमस आहे रे ते? मैं तो नातो कारवा के दलाश. ना तो करा का माहिती सगळ्यांना हे गाणं. त्यातला तो रिदम ऐकलाय तुम्ही चिकताक चिताक धिकताक चिकधुक चिकताक चिताक धिकताक. सो हा रिदम आहे, त्याच रिदमचा हा रेल आहे. रेल आहे. तुम्ही म्हणाल धूप टाक चिक धूप धुप धुप टाक चिक धुप टाक चिक धुप धुप टाक चिक धुप टाक चिक धुप धुप टाक चिक धुप. आवाज नाही येते, आवाज नाही येते. गारटलेत का सगळे थंडीत? आम्हाला ऑडियन्स दिसून द्या सगळे. धूप टाक चिक धूप धूप टाक चिक धूप. टाक चिक धूप धूप टाक चिक. आता ह्याच रिदमचा काय रेला. आता पुढचा रिदम जो आहे किंवा पुढचा रेलाचा पार्ट आहे तो तुम्ही ओळखून दाखवायचा आहे. ओळखणार सगळे? रेडी? येस, कोण ओळखलंय? कुठला आहे? भजनी टेका. क्या बात है, बहुत अच्छे, व्हेरी नाइस. हा तर माहिती पाहिजे सगळ्यांना. कोणाला माहितीये? नाशिक ढोल. धेका तिरगड तिरगड धा धेका तिरगड तिरगड धा तिरगडधा तिरगडधा तिटकता धेका तिरगड. तो जे म्हणतो ते वाजून दाखवेला. धेका तिरगड तिरगड धा टू. धेका तिरगड धा धेका तिरगड धेका तिरगड धा धेका तिरगड धेका तिरगड धेका तिरगड धा धेका तिरगड धेका तिरगड धा धा ता ता धेका तिरगड धेका तिरगड धा धा ता ता धेका तिरगड धेका तिरगड धा धा ता ता धा धेका तिरगड धा धेका तिरगड धेका तिरगड धेका तिरगड धेका तिरगड धेका तिरगड धा धेका तिरगड धेका तिरगड धा धा ता ता धेका तिरगड धेका तिरगड धा धा ता ता धेका तिरगड धेका तिरगड धा धा ता ता धा धेका तिरगड धा धेका तिरगड 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 धा धा ता ता धेका तिरगड धेका तिरगड धा धा ता ता धेका तिरगड धेका तिरगड धा धा ता. आता
हा जो पार्ट आहे हा तुमच्या सगळ्यांसाठी आहे. सगळे नाचायला तयार आहे? नक्की मजा करायची आहे? आपल्याकडे वेळ आहे ना? रेडी सगळे? या बात. जर नाचायचं असेल तर पुढे येऊ शकता बिंदास, आपल्याकडे जागा आहे. फ्लोर इज ऑल योर्स. नाचायचं तर पुढे नाचू शकता येऊन. एक दुसऱ्याकडे नका बघू. आवडतंय स्वतःहून या पुढे. लहान मुलं तर नक्कीच येऊ शकतात, म्हणजे ज्यांचे केस पिकलेत ती लहान मुलं. असं कोणी आहे का? येस, ज्यांना नाचायचे पुढे या. क्या बात है. आता आहे ना, जर सुरजनांना कोणी तुमच्यातला आला असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आहे ना, माझा जो परफॉर्मन्स असतो तो तुमच्या बरोबर संपतच नाही, तुमच्या संपतच नाही. सो मला तुम्ही सगळे लागताच त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपण सगळे आता टाळ्या वाजूयात. मला आहे ना 4 जण हवेत स्टेजवरती, जे माझ्याबरोबर काही बाकीचे इन्स्ट्रुमेंट वाजवणार आहे. कोण रेडी आहे? पटकन 4 जण. कोणी 4 जण आहे? फक्त 4च जण.
या बात. कोण आहे इथे स्टेजवरती? येस येस. बाकीचे टाळ्या चालू आहे. क्लॅप 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 क्लॅप. चालू ठेवा सगळे. तुम्हाला माहितीये का, मुलींचा आहे मला सगळ्या टाळ्या दिसतात आणि मुलं सगळे असे असे शांत बसलीत. बघूया कुठल्या साईडने जास्ती क्लॅपचे आवाज येतात. फक्त मुलं, फक्त मुलं. आता फक्त मुली. क्या बात आहे. बात. फक्त मुलं. मी तुम्हाला सांगा, त्यांच्या क्लॅप बरोबर वाजवते तुम्हाला. ये पुढे पुढे, ये पुढे पुढे. अरे या प्लीज. हा हा, हे जे वाजवतं त्याला जॉईन कर. थोडस जोरात कपिल. सगळे रेडी? आहा, क्या बात आहे. मनशक्तीमध्ये सगळेच कलाकार आहेत आपल्याकडं. वा वा, क्या बात आहे. क्या बात. थोडंसं बॉडीमध्ये मुवमेंट. क्या बात. आता आपण आता सगळे गेम खेळणार आहे. मुलं सगळ्यांनी म्हणायचं आहे ता ता ता. रेडी सगळे माझ्या ता ता ता. आणि मुली सगळे म्हणणार धा धा धा. ठीक आहे, सगळे रेडी आहे? कारण ते सगळे आपले दादा आहेत ना, आपण त्यांना धा 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 म्हणूयात. सगळे रेडी तिकडं? ता ता ता. सगळे आपण तालात म्हणूयात. मी हात दाखवतो, तुम्ही म्हणा. रेडी? मुली रेडी? क्या बात. बहुत अच्छे. ताता दादा ताता दादा ताता दादा ताता दा. तका तिरकड तका तिरकड ता तिरकड ता दा 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 दा. क्लॅप क्लॅप. सगळे एकत्र. सगळे टाळ्या टाळ्या. सॉफ्ट सॉफ्ट. आपण टाळ्यांनी चालू एकत्र. ठेवा. बघा, आज सगळ्यांनी माझ्या हाताकडे लक्ष द्यायचं. हा जर मोठा झाला तर तुम्हाला जोरात वाजवायचा आहे, आणि हा जर छोटा झाला तर तुम्हाला सॉफ्ट वाजवायचं आहे. सगळे रेडी? बघा गंमत बघूयात. सगळे रेडी? आता ह्या टाळ्यांना आपण आपल्या मांडीवरती वाजवूया. सगळे रेडी? मला आहे ना त्यांचा आवाज येऊन द्या. सगळे थांबा. तुम्ही थांबा थांबा. सगळे थांबा थांबा. दुसऱ्याच्या मांडीवर नका वाजू. एक्झॅक्टली. रेडी? 1 2 3 4. साडेतीनशे लोक नक्की वाजवत आहेत. मागच्यांचा आवाज नाही येते. मागचे, हा मागचे बॅक बेंचर्स. सगळे सगळे सेकंड जॉईन व्हायचंय. युवा वर्गापासून सगळे, आमचे मार्गदर्शक पासून सगळे, मयूर सर पासून सगळे. चला 1 2 3 4. 1 2 3 4. धा 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 धा. सगळे रेडी? धा 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 धा. सगळे रेडी? जोरात. आता क्लॅप 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 क्लॅप. धा 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 धा. मांडीवर आता. हा, मांडीवर कोणी वाजवत नाही. मला दिसतंय, मला दिसतंय. सगळे
करूया. मला सगळ्यांचे हा सगळे असे एकत्र आपण आहे ना रील साठी फोटो साठी आपण कसं करूया सगळे पोस्ट करूयात. कमॉन सगळे. मला इथं सगळे इंतू दिसतात इथं कोणीच इंतू दिसत नाहीये. हा कमॉन बाई. थँक्यू ऑल. सगळ्यांना मजा आली. थंडी पळाली आहे. तुमच्यासाठी टाळ्या वाजवा परत एकदा. मी खरंच खूप खूप थँक्यू बोलतो सुहास दादांना, मयूर दादांना आणि पूर्ण मनशक्ती टीमला. आम्हाला इन्व्हाइट केलं. आम्हाला खूपच मजा आली तुमच्या सगळ्यांबरोबर वाजून. टू बी ऑनेस्ट माझं जे अपेक्षा होती की आपलं सुरजन आनंद सारखा शिबिर असेल आणि तिथं काही लहान मुलं असतील आणि त्यांच्याबरोबर मी त्यांच्यासमोर परफॉर्म करणार आहे. पण आपल्याकडं खरं कॉन्सर्ट लेवलचा आज हा स्टेज होता आणि तुम्हाला हा सगळ्याच तुमच्यासमोर परफॉर्म करून आम्हाला खूपच मजा आली. कपिल दादा आणि मी रजा घेतो. थँक्यू ऑल. थँक्यू. हॅलो हॅलो हरिओम. वा दादा खूप खूप सुंदर. थँक्यू. खूपच मस्त. सगळ्यांना अगदी इकडे बॅक स्टेज पासून पुढे सगळेच नाचत होते आणि सगळ्यांनी खूप मजा केली. क्या बात आहे. थँक्यू. तर मी आता कपिल दादा आणि गणेश दादा यांचा सन्मान करण्यासाठी आपले मनशक्तीचे ज्येष्ठ साधक बनकर दादा यांना बोलवतो. सुनील बनकर दादा यांना बोलवतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात. खूप खूप धन्यवाद दादा.